महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी धंगेकरांनी पवारांची भेट घेतली। धंगेकरांसोबत मोहन जोशी ही बैठकीत दाखल झालेले आहेत। रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार आहेत। त्यांनी आता शरद पवार यांच्या घरी निवासस्थानी दाखल होत त्यांची भेट सध्या ते घेतात। त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी सुद्धा उपस्थित आहेत। रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत, मात्र खासदारकीसाठी त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे। धंगेकरांनी पवारांशी चर्चा केली आहे। धंगेकरांसोबत मोहन जोशी सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। धंगेकर यांनी प्रचारापूर्वी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ते प्रचारालाही जोरदार सुरुवात करणार आहेत। तर भाजपकडून त्यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे माजी महापौर आहेत, ते महायुतीचे उमेदवार आहेत। रवींद्र धंगेकर हे आज सकाळीच मोदी बागेत दाखल झाले आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली। त्यांच्यासोबत मोहन जोशी सध्या उपस्थित आहेत। यावेळेला इतर अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उपस्थित होते। पुण्यात प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। तर धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये पुण्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजीही पसरली होती। आबा बागुल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी नाराजी व्यक्त केली होती। नियोजन कसं करावं हे प्रशांत दादाशी मोहन दादांशी बोललेत। ते नियोजन घेऊन सभा कशा घेतल्या पाहिजे, निवडणुकीत कशा पद्धतीने आपण समाजापुढे गेलं पाहिजे, नागरिकांपुढे गेलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं। आता पुढच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमच्या सर्व माझ्याच सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचा सगळा रोजचा कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाणार आहोत। भाजपकडून पवार साहेब साई मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत।